रविवारी सकाळी काय नाश्ता बनवायचा याची मलाही चिंता लागली होती, कारण की रविवारी आपल्याला डबलची कामं असतात. भाज्या आणणं, निवडणं, नंतर काय जेवण, म्हणजे सगळेच घरी असतात ना, सगळ्यांना छान छान जेवण हवं असतं. तसंच मलाही काय पटकन नाश्ता करता येईल असं मी विचार करत होती. मग मी केला उपमा. माझ्या सासऱ्यांना कांदे लसूण चालत नाही, म्हणून मग मी आपल्या गड्डा कोबीचा वापर केलेला आहे. पदार्थ बनवायला जेवढा वेळ लागत नाही ना, तेवढा विचार करण्यात वेळ जात असतो. मीही झटपट असा उपमा बनवला. शेंगदाणे मी नेहमी आधी तेलामध्ये थोडेसे गोल्डन फ्राय करते आणि काढून घेते बाजूला. पोहे असू द्या या उपमा, असं केल्यानंतर त्या पदार्थाची टेस्ट अधिकच वाढते. पदार्थ बनवल्यानंतर ना किचन ओट्यावरती खूप सारा पसारा होतो. मी लगेचच्या लगेच अशा पद्धतीने आवरूनही घेत असते की जेणेकरून जेवण बनवताना खूप अजून पसारा वाढू नये. जिथल्या वस्तू तिथे पुसून वगैरे स्वच्छ करून ठेवल्या तर आपलाच किचन ओटा नेहमी स्वच्छ आणि चकचकीत राहतो. स्वयंपाक करताना घाईमध्ये कधीतरी आपले उष्टे हाती लागून जातात, ओले हात लागतात. म्हणून मग मी नेहमी ना भरण्या, डब्बे, मसाल्याचा डबा हे संपूर्ण कोरड्या नॅपकिनने पुसून घेत असते की जेणेकरून भांडी नेहमी चकचकीत दिसावी आणि त्यांची शायनिंग टिकून राहावी.